नमस्कार. हरिओम. मागील व्याख्यानामध्ये आपण साधनपादातील 53 सूत्रापर्यंत आलो होतो. 54 आणि 55 सूत्र आणि अंग हे 5वं प्रत्याहार हे आपण पाहत होतो. परंतु हे पाहण्यापूर्वी आपण क्रमाने कसं आलो होतो, उलट क्रमाने जायचं झालं तर अष्टांग योगामधील 5वं अंग पाहत होतो. बरोबर आहे. 5व्या अंगाचा क्रम कसा होता? मग प्रत्याहार उलट क्रमाने. आता पुढील सत्रामध्ये आपल्याला विभूतिपादामध्ये येणारे 3 सूत्र, 3 अंग, समाधी, ध्यान, धारणा. आणि आपण जे पाहत असलेलं आता अंग म्हणजे 5वं प्रत्याहार. प्रत्याहारा अगोदर प्राणायाम, प्राणायामा अगोदर आसन, आसनाच्या अगोदर नियम, नियमाच्या अगोदर यम, अशा प्रकारे होतं. ह्या अष्टांग योगाच्या श्रृंखलेमध्ये आपण 5वी पायरी पाहत होतो, हे प्रत्याहार. अष्टांग योग कशासाठी आलं होतं? तर ते सुद्धा आलं होतं कशासाठी? विवेक ख्याती प्राप्तीसाठी. कसं? उलट आता रोज सुरुवातीपासून शेवटकडे येतोय मी. आता उलट येतं का पहा. मग उलट क्रम पहा बरं. कशासाठी पाहिलं होतं आपण? यम, नियम, आसना, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अष्टावंगाने कशाचे अंग येतात? तर योगांग अनुष्ठानात अशुद्धीक्षये, योगांगाच्या अनुष्ठानाने अशुद्धीचा क्षय होतो. आणि ज्ञानदीप्तिर्विवेक ख्याती, ज्ञान प्रकाश विवेक ख्यातीपर्यंत प्राप्त होतो. कशाद्वारे? अष्टांग योगाद्वारे. यासाठी अष्टांग योगामध्ये आलोय आपण. आपण अष्टांग योगामध्ये प्रवेश कशासाठी केलाय? विवेक ख्याती. विवेक ख्याती कशाने? ज्ञानदीप्ती. ज्ञानदीप्तीच्या अगोदर अशुद्धी क्षय, ज्ञानदीप्ती, विवेक ख्याती. आणि विवेक ख्याती कशासाठी? तर आलोच आपण तिथून. कारण पुरुष, मग ती विवेक ख्याती कशासाठी? असा असा क्रम होता आपलं. बरोबर आहे. विवेक ख्याती कशासाठी? हानोपाया. तो हान म्हणजे सुखप्राप्तीचा उपाय आहे. म्हणजे सुख काय आहे? मग सुखप्राप्तीचा उपाय अष्टांग योग आहे. विवेक ख्याती आहे, विवेक ख्यातीसाठी अष्टांग योग आहे. ती हान काय आहे? मग हान काय आहे म्हणजे सुख काय आहे? तर कैवल्य आहे. म्हणजे काय कैवल्य? म्हणजे कैवल्यामध्ये काय असतं? संयोगाचा अभाव असतो. संयोगाचा अभाव असतो म्हणजेच दुःखाचा अभाव असतो. आणि दुःखाचा अभाव असताना तिथे काय असतो? त्याच्या कारणाचा अभाव असतो. तर त्याचं कारण काय आहे? तद अभावात. कशाच्या अभावात? अविद्या, संयोगाच्या अभावात. संयोगाभावात. आधी अविद्या, अविद्येच्या अभावामध्ये. म्हणजे अविद्या हे कशाला उत्पन्न करते? संयोगाभाव, संयोगाला उत्पन्न करते. मग त्या अविद्येचे पासून निर्मित झालेलं काय आहे? संयोग. आणि संयोग काय आहे? दुःखाचं कारण. म्हणजे काय आहे? हेय हेतू आहे. हेय हेतू आहे. मग हेय काय आहे? अविद्या. दुःख. हेयम दुःखम अनागतम. भावी काळातील दुःख, भावी काळातील का वगैरे आपण असं पाहिलं होतं. तत्व पाहिले होते संख्याचे. अशाच प्रकारे आपण दुःखाचा विषय पाहिला होता. सामान्याला दुःख 3 प्रकारचं होतं, परंतु योग्याला दुःख तर सगळंच दुःख आहे. जे लोकांना सुख वाटतं ते सुद्धा योग्याला दुःखच आहे. असं पण दुःखम सर्वम विवेकिनः. ते का प्राप्त होतं? दुःख का प्राप्त होतं? त्याचा हेतू, त्याचं कारण काय आहे दुःख प्राप्तीचं आणि सुख प्राप्तीचं? दृष्ट आणि दृश्य यांच्या संयोगामुळे दुःख. नाही, आता उलट जातोय आपण. आता दृश्याचा संयोग झाला, परंतु व्यावहारिक दुःख आणि सुख याचं काय कारण काय आहे? सुख प्राप्ती होण्याचं काय कारण आहे? अविद्येचं आवरणमुळे पुण्यापुण्य. ते अल्लाहात परिताप फला पुण्यापुण्य हेतुत्वात. एक अल्लाहात परिताप फला पुण्य अपुण्य हेतुत्वात. म्हणजे सुख होतं, एक वाईट वागतो पण चांगलं प्राप्त होतं, आणि एक काही चांगलं वागतो तरी वाईट होतं. का? तर पुण्य अपुण्य. अपुण्यामुळे दुःख प्राप्त होतं आणि पुण्यामुळे आल्हाद प्राप्त होतो.
आणि ते कसं प्राप्त होतं आपण पाहिलं होतं. सती मोले तद्विपाको जाती आयुर्भोगा हा, पुन्हा अस्मिता पाहिले होते. क्लेश कशासाठी पाहिले होते? समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थश्च, क्लेश तनुकरणार्थश्च. क्लेश तनु कशा संदर्भाने पाहिले आपण? तर क्रियायोगाचे क्लेश तनु होतात. आणि हा क्रियायोग कशासाठी आला होता? तर अगोदर समाधी पादामध्ये विसरलेलं आठवण करून देतोय. तर अगोदर समाधीचा विस्तार केला, समाधीचा विस्तार केला, चित्तवृत्ती निरोधाचा उपाय अभ्यास वैराग्य सांगितलं. असा 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 चालू होतो समाधीपर्यंत. आलं लक्षात? आणि तरीही मग समाधी प्राप्ती अवघडच वाटली. तस्यापि निरोधे सर्व निरोधा निर्बीज समाधी. वापस नाही जाणार आता त्याच्या पुढे. निर्बीज समाधी सांगितली होती समाधी पादामध्ये. निर्बीज समाधी सांगितली होती ना? हो. परंतु निर्बीज समाधी प्राप्तीचं जे पहिलं साधन सांगितलं होतं, कोण? सूत्रकारांनी काय सांगितलं होतं? अभ्यास वैराग्य. अभ्यास वैराग्य क्यों? अभ्यास वैराग्य. मग दुसऱ्यांदा मग गरज का पडली साधनपादाची? तर ते उच्च कोटीच्या साधकांसाठी समाधीपाद सांगितलं. असं झालं, आमची अल्पमती आहे, अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो स्वामी परियसा, काय करावं म्हणे, आम्हाला आमच्याकडे काहीच नाही, बुद्धी कमी, आयुष्य पण कमी, सामर्थ्य कमी, सगळं कमी आहे, आणि हे एवढं उघड कसं होईल? मग आमच्यासाठी नाही का, जावं का वापस? मग नाही नाही बसा म्हणे. आणि मग दुसरा मार्ग काढला होता क्रियायोग. मग याला काही भाष्यकारांनी, दुर्गावकर सर नाही आहेत, काही भाष्यकारांनी असं सांगितलं होतं की हे दुसऱ्या नंबरचे साधना मध्यम अधिकाऱ्यासाठी सांगितले. आता तेही प्रकार सांगतो मी, तात्विक बरं का. अभ्यास आणि वैराग्य काही ग्रंथकारांनी सांगितले बरं का. 3 प्रकार केलेत साधकाचे. मग जे संन्यस्त आहेत, म्हणजे पूर्वजन्मानुजन्मीजनिक साधना केलेली योग साधना, अशांना अभ्यास वैराग्याने समाधी सिद्धी प्राप्त होते. म्हणजे पूर्वजन्मा साधना केलेली आहे अनेक जन्मी, आणि आता योग साधना करतात, त्यांना अभ्यास वैराग्याद्वारे समाधी सिद्धी प्राप्त होते. परंतु त्याही पेक्षा अलीकडच्याला म्हणलं संन्यास, काही ग्रंथामध्ये, आता भाष्यकार मला आठवत नाही, भोजवृत्ती आहे का वार्तिक आहे, कुठेतरी आहे, पण तर त्यांनी असं केलेलं आहे की संन्यस्त प्रवृत्तीच्या लोकांनी, म्हणजे सर्वसंग परित्याग करूनच बाहेर गेलेले आहेत, बाहेरच गेलेले आहेत ना, शिखासूत्र कापून संन्यास घेतलेला आहे, बरोबर आहे. मग अशा व्यक्तींना होतं म्हणे, असं तिथं उल्लेख आलेला आहे. मग 2 नंबर काय सांगितलं? वानप्रस्थांसाठी तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. आणि मग आता काय उरलं? मग आश्रम पण उलट या ना. आता आश्रमासाठी अष्टांग योग कोणासाठी असेल? मग लोकांसाठी, नाही, गृहस्थी म्हणूयात ना. आता आश्रम क्रम सांगा की, असं सांगितलं ते. म्हणजे गृहस्थी ज्यांनी याच जन्मामध्ये साधना सुरू केली आहे, असे गृहस्थी ज्यांनी की याच जन्मामध्ये साधना सुरू केली आहे. कसं? मग अशुद्धिक्षया, अगोदर अशुद्धिक्षय, योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षय, ज्ञानदीप्तिर्विवेक ख्याते, असा आहे क्रम. म्हणजे की आताच सुरू केले, म्हणजे अशुद्धी आहे, अशुद्धी आहे, अशुद्धीचा क्षय करायचा आहे, परत ज्ञानदीप्ती आणि परत विवेक ख्याती. म्हणजे याच जन्मी, म्हणजे गृहस्थी लोकांसाठी सांगितलेलं आहे की अष्टांग योग, असं काही ठिकाणी आलेलं आहे. त्यावरती इतर तत्ववैशारदी वाले, तत्ववैशारदीकार वाचस्पती मिश्र यांनी मात्र हे असं नाही सांगितलं. त्यांनी कसं सांगितलं? 2च केले अधिकारी. कसे केले? एक आहे कसलं, एक आहे समाहित चित्त आणि एक आहे असमाहित चित्त. अगोदर सांगितलेलं अभ्यास वैराग्य समाधी पादामध्ये समाहित चित्त असणाऱ्यांचं होतं. समाहित चित्त असणाऱ्यांचाही एक प्रकार सांगितला, आणि क्रियायोग ते अष्टांग योग हे पूर्णच असमाहित चित्तांसाठी सांगितलेलं आहे. म्हणजे चंचल चित्तवाल्यांसाठी सांगितलं. हे कोण सांगितलं? वाचस्पती मिश्रांनी सांगितलं, आणि व्यास भाष्यातही असंच मानलेलं आहे. आला लक्षात? व्यास भाष्य पहा, अवतरणिका कशी आहे. मग संगती लावली मी बरं का. व्यास भाष्यकारांनाही असंच मान्य आहे, आणि वाचस्पती मिश्रांनी असं सांगितलं. काही जणांनी 3 प्रकार केलेत: उत्तम, मध्यम, कनिष्ठ.
परंतु व्यासांनी आणि काही भाष्यकारांनी इतर लेखकांनी इतर जे चिंतक आहेत तत्वचिंतक यांनी कसं केलेलं आहे, समाहित चित्त आणि चंचल चित्त दोनच प्रकार केलेत. म्हणजे क्रियायोग ही त्यात अंतर्गत येतो, अष्टांग योग सुद्धा त्यात, असं दोन अधिकारी करून आपण साधनपाद सुरू केला होता. आणि साधनपादाचा असा क्रम होता, क्रियायोग सांगितला, क्रियायोगानंतर क्रमाक्रमाने पंचक्लेश सांगितले गेले, पंचक्लेशानंतर कर्माचा प्रकार सांगितला गेला, कर्माचं फल सांगितलं गेलं, त्यानंतर दुःख सांगितलं गेलं आणि ते दुःख का प्राप्त होतं त्याचं कारण सांगितलं गेलेलं आहे. त्या कारणाच्या विवेचनानंतर मग दुःख काय आहे सांगितलं, म्हणजे हेय काय आहे सांगितलं, हे हेतू सांगितला, हान सांगितला आणि हानोपाय सांगितला. आणि त्या हानोपायाच्या नंतर हानोपाय काय आहे, योगांग अनुष्ठानात अशुद्धिक्षये, इथून सुरू झालं होतं. मग अंग सांगण्याचा प्रकार सुरू झाला, यमाचं वर्णन केलं, त्यानंतर काय सांगितलं, नियमाचं वर्णन केलं, यम नियम पालनामध्ये येणारे वितर्काचं वर्णन केलं, वितर्कासाठी प्रतिपक्ष भावना सांगितली, नुसती प्रतिपक्ष भावना सांगता येत नाही म्हणून परत फलश्रुती सांगितली, फलश्रुती सांगितल्याच्या नंतर बरं का पुन्हा काय सांगितलं, यम नियम झाल्याच्या नंतर आसनामध्ये प्रवेश केला. आणि यम नियमाच्या फलामध्ये एक सांगितलं होतं मी की शौचासाठी दोन सूत्र गेलेले, एक आंतरशौच आणि एक बाह्य शौच, इथे विशेषता आहे. अशा प्रकारे सांगत आसन सांगितलं गेलं, आसनाची व्याख्या केली, आसनाचा प्रकार सांगितला, आसनाचं फल सांगितलं, त्यानंतर प्राणायाम सांगितला. आणि पूर्णपात्रे सरांनी मेसेज केला होता की प्राणायामाबद्दल परत सांगा, तर आपण प्राणायामाबाबत आलो, आता वापस यायचं नाही. आज हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, आता वापस नाही यायचं. म्हणून आज एकदा वापस फिरून आलो आता, बरं का, वापस फिरून आलं पाहिजे. तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्शने मागुती, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, कळो न ये सुख दुःख, तहान हरपली भूक, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. आणि शेवटचे चरण म्हणतात, तुका म्हणे नोहे परती, आता परत नाही होणं, नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती. एकदा चित्तवृत्ती निरोध झाला रे झाला, एकदा सुरभ बोध झाला, बरं का, स्वरूपाचं एकदा ओळख झाली, कशी, बरं का, स्वरूपाने. पुन्हा पुन्हा परत बघणं नाहीच आहे, परत परत नाही वारी करायची, महिन्याला 15 दिवसाला तिथंच राहावा, काही जण जाऊन त्रास द्यायला लोकांना, तिथेच राहावा, काही होत नाही. परंतु तुकोबाराय म्हणतात एकदाच पंढरीला जावा, एकदाच जावा. कसं जावा, तुका म्हणे जा एक वेळा पंढरी, तयाची घरी यम नये, मृत्यूच टळली त्याचा, अमृत झाला तो, बरं का. ते एकदा तो नाद ऐकला की अमृत नादोपनिषद आहे आपल्याला, अमृत नाद, नादबिंदू, तेजोबिंदू, किती सुंदर होते उपनिषद, योग तत्व उपनिषद, योगाचं तत्व सांगणार उपनिषद, असे शांडिल्य विद्या खूप सुंदर सुंदर आपल्या प्रथम द्वितीय सत्रामध्ये झालेला आहे. आता तिसऱ्या चौथ्या सत्रामध्ये थोडं प्रायोगिक जास्त असणार आहे, अप्लाइड योगाचं, अलाइड सायन्स, आयुर्वेद असं असणार आहे. तर मलाही आता कसं तरी वाटत आहे की संपत आहे हा, बरं का. तर त्यामुळे कोणीही विसरू नये, बरं का. तत्वज्ञान संपणार आहे इथे, तत्वज्ञान परीक्षा आहे आणखी, विसरायचं नाहीये. परंतु हे काहीच विसरायचं नाही आपल्याला, काहीच विसरायचं नाही, कारण योग हे तत्वज्ञानापासूनच सुरू झालेलं आहे. पंढरपूर सांगत होतं ना, यासाठी एक स्कंद पुराणामधील नारद वशिष्ठ संवादातील एक श्लोक सांगतो, बरं का. पंढरीबद्दल काय सांगितलेलं आहे, गंगा यमुनेवर मध्ये त्रिकुटम रंग मंदिरम, ज्ञानम भीमरथी तीरम, स्वदेहम पंढरीपुरम, असं त्रिकुट शिखराच्या ठिकाणी रंगमंदिर आहे. गंगा आणि यमुना या दोन नद्याच्या संगमावरतीच भीमरथी आहे आणि तिथे विठ्ठल स्वरूप आहे. म्हणजे बाहेर विठ्ठल नाही शोधायचा, पंढरी ही आतमध्येच आहे, बरं का. आणि ती कुठे आहे, गंगा यमुनेवर मध्ये, आपल्या हटप्रदीपिका पुढे पाहिजे आहे, बरं का. इडा पिंगला गंगा यमुनेवर मध्ये सुषुम्ना जी नाडी आहे, तिनेच जे एकत्रित होतं ते त्रिकुट नावाचं स्थान जे आहे, त्याच ठिकाणी परमात्मा वास करतो, तिथेच स्वरूपाचा बोध होतो. आणि तो झाल्याच्या नंतर वापस फिरणे नाही, बरं का. आपण आता सैद्धांतिक योगदर्शनानुसार पाहिलेला आहे चित्तवृत्ती निरोध, आणि एकदा चित्तवृत्तीचा निरोध झाला तर तो काही केल्याने तो वापस फिरत नाही. आता तो संसाराला येऊ शकत नाही. मग तो योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन, यस्य ब्रह्मनि रमते चित्तम
नंदती 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 एव शंकराचार्य म्हणतात बरं का. ज्याला एकदा बोध झाला स्वरूपाचा, ब्रह्मज्ञान झालं, एकदा काय झालं, पुरुष ख्याती प्राप्त झाली, आता तो वापस येऊ शकत नाही. यासाठी अष्टांग योग झाला, हे आठवण करून आपण समाप्त करत होते बरं का. कारण उरलेले 3 अंग आपल्याला धारणा, ध्यान आणि समाधी तृतीय सत्रामध्ये पाहायचं आहे. तिसऱ्या सत्रामध्ये क्लासिकल टेक्स्ट नावाचा पेपर आहे, त्यामध्ये एक विभूतिपाद एकच असेल, त्यानंतर दुसरा असेल हटप्रदीपिकेचा पहिला आणि दुसरा अध्याय, आणि योग वसिष्ठ, त्यामध्ये चित्त, संविद, चित्ताचे वासना, संस्कार ह्या गोष्टी परत परत येणार आहेत. आणि तिथं कळत नाहीत, कारण योग दर्शनाचं नीट केलेलं नसतं. तिसऱ्या सेमिस्टरला उशिरा येते, समज उशिरा येते, बरोबर आहे. जीवन खतम हुआ तो मी म्हणतो वारंवार. तर जिने का ढंगाया जब शम्मा बुझ गई तो महफिल में रंगाया, त्यावेळेस नाही झालं पाहिजे, वेळेतच करायला पाहिजे. तारुण्य असताना डोळे, हात, पाय, कान, नाक सर्व इंद्रिय असले पाहिजे, सत्ता संपदा हातात असली पाहिजे, त्यावेळेसच कळायला पाहिजे. उशिरा कळून नाही चालत. मग तसं होऊ नये, मग त्यांना अवघड जातं. परंतु तुमच्या वर्गामध्ये तर मला वाटतंय चांगल्या बॅच चांगली आणखी सापडले की असंख्य अधिक आहे. 2-4 घडतात दरवर्षी 2-4 घडतात. ह्यावेळेस थोडं उपस्थिती पण आहे आणि ऍक्टिव्हिटी चांगली आहे, समज पण चांगली आहे. काय फरक झालाय कुणाला माहिती आहे? हवा पाण्यामध्ये फरक असतो का वर्षावर फरक असतो असं काही जण म्हणले, पण काय आहे, परंतु झालंय. तर ते तत्वज्ञान पण व्यवस्थित केलेले आहेत. संध्याताई, योजनाताई आहेत, आता नाव घेणं बुवा सगळ्यांचे, एकेकाचं मग कुणाचं नाव घेणं नाही वाटत, सगळे असं जे आहे ते तत्वज्ञान पण व्यवस्थित केलं, त्यामुळे योगसूत्र व्यवस्थित कळलं बरं का. तत्वज्ञान, योगसूत्र, भगवद्गीता आणि योगोपनिषद हे सर्व समग्र कळालेलं आहे. आणि हे समग्र ज्यांना कळालं त्यांना 3ऱ्या-4थ्या सेमिस्टर मधील बाकीचं उरलेलं योगदर्शनही कळेल, योग वसिष्ठही कळेल आणि हटप्रदीपिकाही व्यवस्थित कळेल. यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो. योगांग अनुष्ठान कशासाठी सांगत होतो? विवेक ख्यातीसाठी. आणि त्याच क्रमाने आपण प्राणायामापर्यंत आलो होतो. तर प्राणायाम काय आहे, तर प्राणायामाची आपण व्याख्या पाहूया. प्राणायामाची व्याख्या अशी सांगितलेली आहे, कशी? तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदः प्राणायामः. तस्मिन् म्हणजे अगोदर काहीतरी सांगितलंय, मग कशा प्रकार आसन सिद्ध झाल्याच्या नंतर, आसन सिद्ध झाल्याच्या नंतर कसं आसन सिद्ध झाल्याच्या नंतर, तर तो द्वंद्वान विघात, आणि तो कधी होतो? प्रयत्नाच्या शिथिलतेने आणि अनंतामध्ये समापत्ती झाल्याच्या नंतर जी स्थिती प्राप्त होते तिचं नाव आसन आहे. मग प्रयत्नाची शिथिलता कुठे होते? सुखे निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरे गा दान मिळे आईते, जसं सांगतात संत महात्मे. तिथे निवांत झालेला आहे. तुका म्हणे निवांत आहे पाहिले पायी परतोनी. एकदा वापस जे आपण ठिकाणावरून आलेलो आहोत तिथंच वापस गेल्यानंतर आपण काय होतो? निवांत होतो. शिथिल प्रयत्नाची कधी होते? त्यावेळेसच होते. असं खूप अभंग सुचत आहेत मला, आणखी असे खूप खूप आहेत. ठीक आहे बरं का. आणखी एक सांगतो, तर तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळे. नुसता साखरपुडा झाल्यावर नाही, नुसतं कुंकाचा कार्यक्रम झाल्यावर नाही, हळद लागल्यावर निश्चिंतता नसते. कधी असते? परनिली नोवरी. एकदा पाणी ग्रहण झालं आता निश्चिंत झालं. आता कोणी खोडा घालणार नाही सोयरिकेमध्ये, माहिती आहे ना, बरोबर आहे का? नाहीतर काय मध्ये कुठेही मोडू शकतं. अशी ज्या वेळेस स्थिती होते म्हणजे मुक्तीशी, बरं का काय सांगतो हे सांगलं, मुक्तीशी एकदा पाणी ग्रहण झालं रे झालं, आता काही परत फिरणार नाही. अशी स्थिती ज्या वेळेस प्राप्त होते तिचं नाव आसन आहे हो. अशा स्थितीनंतर आता प्राणायामाकडे प्रवेश करायचा आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस प्राणायाम काय होतं? श्वास प्रश्वासयोर गती विच्छेद, म्हणजे श्वासाच्या गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम, प्रश्वासाच्या गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम. श्वासाची गती कशी असते? आतमध्ये असते गती, त्या गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम होय. प्रश्वासाची गती कुठे असते? बाह्य गती असते, त्या गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम होय. एवढीच व्याख्या केली, बरोबर आहे. आणखी जर गीतेला घ्यायचं झालं या ठिकाणी तर प्राणापान गतौरुध्वा प्राणायाम परायण. त्याच्या आधी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. शौच अगोदर तिथेही सांगितलं, अगोदर यम नियमामधलं शौच सांगितलंय, त्यानंतर प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः, पुन्हा आसन करायचंय, त्यानंतर प्राणापान गतौरुध्वा
प्राणायाम परायणा. प्राणाची गती कशी कुठे आहे? वर आहे. अपानाची गती कुठे आहे? अधोदिशेला आहे. आणि अधो आणि ऊर्ध्व दोन्ही गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम. भगवान कृष्णांनी सुद्धा हेच सांगितलं, महर्षी पतंजली सुद्धा हे सांगतात. परंतु आता त्याचे काही प्रकार आता पुढील श्लोकात सूत्रात पाडतात. काय करतात? बाह्याभ्यंतर संभवृत्तिर्देश काल संख्याभिपरिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. आता प्रकार करतात या प्राणायामाचे. कशा? गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम. व्याख्या काय आहे? आसनासर गतीचा विच्छेद म्हणजे प्राणायाम आहे. गतीचं रोधन करणे म्हणजे प्राणायाम आहे. मग अशा प्राणायामाचे प्रकार 3 पडतात. कसे? बाह्य, आभ्यंतर, स्तंभ वृत्ती. हे प्रत्येकाला लागू पडतं. बाह्य वृत्ती प्राणायाम, आभ्यंतर वृत्ती प्राणायाम आणि स्तंभ वृत्ती प्राणायाम. आणि जो की देशाद्वारे, कालाद्वारे आणि संख्येद्वारे दीर्घ आणि सूक्ष्म, मोठा छोटा, मोठा छोटा असा प्रकारात पडतो. तर मग आता बाह्य वृत्ती म्हणजे, बाह्य म्हणजे श्वासाची प्रश्वास गती. प्रश्वास म्हणजे बाहेर श्वास आहे. मग बाहेर जे श्वास येतो त्या गतीला श्वासाची प्रश्वास पूर्ण करून बाह्य कुंभक म्हणजे काय म्हणलं होतं? बाह्य वृत्ती. परंतु कसं? गतिविच्छेद. बरं का, अगोदरचं सूत्र 49 धरावं लागेल. पूर्ण पात्रे सर प्राणायामाची व्याख्या काय केली आहे? गतिविच्छेद. मग कोणत्या गतीचा विच्छेद? बाह्य वृत्तीमध्ये बाह्य गतीचा विच्छेद म्हणजे बाहेर श्वास सोडून केलं जाणारं कुंभक, त्याला म्हणायचं बाह्य कुंभक. बाह्य कुंभक म्हणजे बाह्य वृत्ती प्राणायाम. बरोबर आहे. आता तो देश काल संख्येद्वारे कसा होतो? तर बाह्य देश सांगितला मी, 16 अंगुळ, 8 अंगुळ, 12 अंगुळ, 11, 10, 9, 8, 7, 5 काय असेल ते आलं लक्षात. देशाद्वारे, परत संख्यात, कालाद्वारे. काल कसा मोजता येईल आपल्याला? सेकंद, क्षण, जे काय असेल ते. बरोबर आहे. म्हणजे किती कालावधीमध्ये बाहेर. ठीक आहे सर. त्यानंतर कुंभकाचा कालावधी बाहेरच्या, बरं का, देशाद्वारे, कालाद्वारे आणि संख्येद्वारा सुद्धा. बाहेर सुद्धा संख्येद्वारा. संख्या कशी म्हणली माहितीये? तर मात्रा. हटप्रदीपिकेमध्ये येणार आहे हा विषय. मात्रा कशाला म्हणायचं? मात्रा. तर हटप्रदीपिकेमधील एक विषय निघाला आहे प्राणायामामध्येच. मात्रा हा विषय निघाला होता 2ऱ्या अध्यायामध्ये. तो आपल्याला पुढच्या सत्रामध्ये कळेलच. तर मात्रा हे कसं मोजली जाते म्हणे? तर गुडघ्यावरती हात फिरून, गुडघ्यावरती हात फिरून एक चुटकी वाजवण्याचा कालावधी जो आहे तो म्हणजे मात्रा असं म्हटलेलं आहे. त्याद्वारे कसा प्राणायाम? कसा प्राणायाम? तर मृदू, मध्य आणि तीव्र. मृदू मात्रा, मध्य मात्रा आणि तीव्र मात्रा म्हणजे संख्येद्वारा परिलक्षित. कोणता प्राणायाम पाहिला आपण? बाह्य वृत्ती. म्हणजे काय? बाह्य कुंभक. बाह्य कुंभक. ठीक आहे. आता आभ्यंतर वृत्ती. आभ्यंतर म्हणजे आतील श्वासाच्या गतीचा विच्छेद. कारण पहिलं तस्मिन सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद. गतिविच्छेद हा महत्वाची गोष्ट आहे. तिथे काय आहे? गतिविच्छेद. मग इथे श्वासाच्या गतीचा विच्छेद करून म्हणजे आंतरकुंभकाचं वर्णन केलेलं आहे. मग हे आंतरकुंभक कसं असेल? देश. मग आंतरदेश कसे असतील? तर कंठ, हृदय, नाहत चक्र, नाभी ते अंगुष्ठापर्यंत पाठ. मग हे कसं जाणीव होईल? तर मुंग्या येण्यासारखं जे काय म्हणायचं, मुंग्या म्हणतोच ना आपण, झिंझिनाहट का झुंझुनाहट हिंदीमध्ये. तर ते श्वासाची जे कंपन म्हणूयात, जे कंपन आहे आतमध्ये घ्यायचं ते जिथपर्यंत जाणीव, हे देशाद्वारा अंतर्वृत्ती. बरं का, देशाद्वारा म्हणजे कुठला देश आहे ते पहा. देशाद्वारा दीर्घ सूक्ष्म करण्यात येईल. आता कालाद्वारा बाहेरच्या सारखं. काल कसा मोजला जाईल? सेकंद, क्षण, मात्रा, मिनिट जे काय असेल ते कालाद्वारा दीर्घ सूक्ष्म. आणि परत संख्या म्हणजे काय? मात्रा. ते कसं असेल? आभ्यंतर वृत्ती ते सुद्धा मृदू, मध्य आणि तीव्र अशा प्रकारे भेद होऊन आंतर कुंभक झाला वृत्ती. ठीक आहे. आता काय उरलाव? स्तंभ वृत्ती. आता स्तंभ वृत्ती म्हणजे काय आहे? तर बाहेरच्या बिन आतल्या बी गतीचा विच्छेद करणारा, दोन्हीच्याही गतीला विच्छेद, इकडून इकडून गतीचा विच्छेद, दोन्हीला रोध करणारा, दोन्हीला रोध करणारा. मग ह्याला म्हणायचं केवल कुंभक. आपल्याला हटप्रदेश येणार आहे खूप सुंदर, म्हणून इथे विस्तार का सांगतोय?
तिथे येणार आहे तो भाग, तिथे मी सांगेन आणखी. तर दोन्ही श्वास प्रश्वासाच्या गतीला एकत्र रोध करणारा म्हणजे केवळ कुंभकच करणारा, श्वास बाह्य नाही किंवा अंतर नाही, बाह्य कुंभक नाही, आंतर कुंभक नाही, केवळ कुंभक असणार. परंतु केवळ कुंभक आहे, परंतु कसं आहे हे, देश काल आणि संख्या भी. मग आता देशाद्वारे कसं असेल, तर कोणत्या ठिकाणी आपण केवळ कुंभक करत आहोत त्यानुसार, म्हणजे हे कंपन स्पंदन यानुसार ठिकाण बरं का, देशाद्वारे. आता कुंभकही ठिकाणावरती होतं, कुंभक सुद्धा ठिकाणावरती होतं, कंठ, भ्रूमध्य इत्यादी, नासिका मार्गामधील ठिकाण, असं सूक्ष्म सूक्ष्म देशाद्वारे, काळाद्वारे. मग काळ कसा मोजला जाईल, किती काळ कुंभक करू शकतो. परंतु पूरक करून कुंभक नव्हे किंवा रेचक करून पण कुंभक नव्हे, पूरक रेचका विना जे कुंभक होतं त्याला म्हणायचं केवळ कुंभक. परंतु इथलं कुंभक कसं आहे, देशाद्वारे, कालाद्वारे आणि संख्येद्वारा. कारण तिन्ही प्राणायामाबाबत सूत्रामध्ये सांगितलंय की दीर्घ सूक्ष्म होतं. मग आता कुंभक दीर्घ सूक्ष्म कसं होईल, देशाद्वारा दीर्घ सूक्ष्म, देश कोणता आहे त्यावर आधारित, बाह्य देश, अंतर्देश, याद्वारा दीर्घ सूक्ष्म. आता कालाद्वारे किती मात्रा म्हणजे किती कालावधी कुंभक होत आहे, याद्वारा दीर्घ सूक्ष्म, आणि काय म्हणायचं, संख्या, याद्वारा सुद्धा दीर्घ सूक्ष्म. हे 3 प्रकारचे प्राणायाम कळाले ना. आता चौथा प्राणायाम, आता इथं सुद्धा कुंभकच आहे, बाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ. मग बाह्य विषय आणि आंतरविषय हे सोडून म्हणजे हे केवळ कुंभकच आहे. परत हा केवळ कुंभक आहे बरं का, सर्व मताने. आता एकत्रित व्यवस्थित सांगणार आहे, हट प्रदीपिकेनुसार असं असं सांगणार आहे. कारण मी विषयाचं रोध झाल्या कारणाने होणारी स्थिती असंही म्हणलं होतं मी त्या दिवशी, अगोदरच्या तासाला असं म्हणलं होतं. परंतु ते न म्हणता आहेत वेगवेगळे, परंतु क्लिष्टता आणण्यापेक्षा, अवघडपणा आणण्यापेक्षा सोपं सांगतो. आता आपण बाह्यवृत्ती प्राणायाम म्हणजे बाहेर श्वास सोडून कुंभक, आभ्यंतर वृत्ती म्हणजे आंतर कुंभक, आणि स्तंभ वृत्ती म्हणजे बाहेर आणि आत पूरक रेचक न करता कुंभक, याला म्हणायचं केवळ कुंभक. असे 3 प्राणायाम. परंतु कसे होते, देश, काल आणि संख्या याद्वारा हे 3ही होते. हे लागू तिन्हीला होतं, देश, काल, संख्या, दीर्घ सूक्ष्मता दोन्ही लागू होते. परंतु आता हे जो चौथा प्रकार आहे प्राणायाम, ह्याला देश लागू होत नाही, काल लागू होत नाही, संख्या पण लागू होत नाही, आणि दीर्घ सूक्ष्मताही लागू होत नाही. म्हणजे हे प्राणायामाची अतिउच्च अवस्था आहे, आणि पण केवळ कुंभकच आहे. परंतु जसं स्तंभवृत्ती होतं ना, परंतु देशकालाद्वारे होतं. आता हे देशकालाद्वारे नसताना कुंभक आहे, केवळ कुंभकच आहे. परंतु कसं आहे, बाह्य पण नाहीये कुंभक, आंतर सुद्धा कुंभक नाही, आणि स्तंभवृत्ती आहे, परंतु देश काल संख्येद्वारा दीर्घ सूक्ष्म नाही. आलं लक्षात? मग ह्याला म्हणायचं केवळ कुंभक प्राणायाम, जे आपल्याला कसं सांगितलं होतं, हटप्रदीपिकेमध्ये सूर्यभेदनम उज्जायी शिकारी शीतले तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी इत्यष्ट कुंभका असं आलेला आहे. आणि परत घेरंडमध्ये सुद्धा सहिता सूर्यभेदश्च तिथेही आलेला आहे, केवली चष्टकुंभक, म्हणजे केवळ प्राणायाम, केवळ कुंभक प्राणायाम सांगितलेला आहे. आणि किंवा असं म्हणूयात, मग कपालभातीला प्राणायाम का म्हणत नाहीत माहितीये, कारण कुंभक हा शब्द प्राणायामाला वापरलेला आहे, म्हणजे कुंभकाविना केला जातो तो प्राणायाम नसतो, तो श्वसनाचा क्रिया असतात, ते श्वसनाच्या क्रिया असतात, ते श्वसनाचे व्यायाम असतात. कारण प्राणायामाचा समानवर्ती किंवा समान अर्थी शब्द काय असेल, कुंभक, कुंभक आहे, बरोबर आहे. हटप्रतिमेमध्ये तसंच आहे, अष्टकुंभक नाव आहे, आणि इथे काय आहे, कुंभकच आहे, कुठेही जावा, बरोबर आहे. मग कपालभातीमध्ये कुंभक असतो का, नाही. अनुलोम विलोम रामदेव बाबा घेतात इकडून तिकडं तिकडून इकडं, तो प्राणायाम होतो का, नाही. आता घ्या परत, भस्त्रिका सुद्धा पूरक कुंभकाविना केली जाते. हटप्रदीपिकेमध्ये मी शिकवणार आहे तो कुंभकासहित आणि बंधासहित कसा केला पाहिजे, बरं का. तिथे आपल्याला विषय येणारच आहे, म्हणजे कुंभकाशिवाय प्राणायाम संज्ञाच प्राप्त होत नाही. मग तिथे सुद्धा कसं केलेलं आहे,
सूर्यभेदन उजव्याद्वारे पूरक करून कुंभक. सूर्यभेदन. परत उज्जाई, कुणाला माहिती आहे हटप्रदीपिका? सांगेल कोणी? सूर्यभेदन, उज्जाई, शितकारी, शीतलीस तथा भस्त्रिका, नाही, ब्राह्मणी, पुढची माहिती मूर्छा. असणार. बरोबर आहे. सूर्यभेदन उजव्या नागपुडीनं पूरक करायचं आहे, परंतु कुंभ करायचाच आहे. सूर्यभेदन कुंभक. आता दुसरा उज्जाई. उज्जाई कसा आहे? नासिका मार्गाने घ्यायचं आहे, परंतु पूरक करताना कसं करायचंय? आवाज करत घ्यायचंय. आवाज करत घ्यायचा आहे, पण कुंभ करायचाच आहे. पण कुंभ करायचाच आहे. ठीक आहे. आता त्याला म्हणायचं उज्जाई कुंभक. पूर्ण पात्रे सर. त्यानंतर सूर्यभेदन उज्जाई. परत शीतकारी. शीतकारी. शीतकारी कसा आहे? शीत शीत आवाज करायचा आहे दाताद्वारे, परंतु बरं तोंडाने पूरक करायचं आहे, आवाज करत करायचे आहे, परंतु काय करायचं आहे? कुंभक करायचं आहे. शीतकारी कुंभक आहे तोही. आला लक्षात? परत शीतकारी. शीतली. जिभेची नवली करायची, नाल करायची आहे आणि पूरक करायचं आहे. काय करायचे? कुंभक करायचे. पूरक करून परत कुंभक करायचंय. वेगळ्या पद्धतीने करायचंय, परंतु शीतली कुंभक आहेच तो. ठीक आहे. तोंडाने झालं. आता काय करायचं? सूर्यभेदन, उज्जाई, शीतकारी, शीतली तथा भस्त्रिका. भस्त्रिका कशी आहे माहितीये का? ग्रंथातील भस्त्रिका वेगळी आहे, कोणीच पाहिलेली नाही. आपण व्यवहारामध्ये पाहतो, प्रॅक्टिकल मध्ये तशी भस्त्रिका हटप्रदीपिकेमध्ये सांगितलेली नाही, ते वेगळीच आहे. भस्त्रिकेमध्ये इथं कुंभक असतो का? नाही. तर कसं आहे ते आपण तिथे पाहूयात. तर भस्त्रिकेद्वारा सुद्धा 100 वेळा सांगितलंय तिथे, आणि कुंभकच साधायचं आहे. भस्त्रिका. भ्रामरी. भ्रामरीत कसं असेल स्थिती? बोर व्हायला का? पूर्ण पात्रे सर. कुंभकच आहे सर. नाही, आता बदल आहे. पूरक सामान्य करायचंय. कुंभक करून पुन्हा रेचकाच्या वेळेस नाद करायचा आहे, परंतु कुंभक करून रेचक करायचंय. आणि वेगळं काय आहे? रेचक वेगळं आहे, परंतु कुंभक आहेच. भ्रामरी. आता मूर्छा. मूर्छास म्हणजे कसं आहे? उड्डयन जालंधर बंद लावायला सांगितलंय, परंतु तिथे सुद्धा कुंभक करायचंय. मूर्छा. आणि केवली किंवा प्लाविनी. प्लाविनी आहे बहुतेक हटप्रदीपेत. प्लाविनी आहे काही? हटप्रदीपेत प्लाविनी आहे सर. प्लाविनी आहे. प्लाविनी प्राण आहे. प्लाविनी तो सुद्धा कुंभकासहितच करायचा आहे. म्हणजे काय आहे माहितीये का? इथून तिथून कुंभकच साधायचा आहे. कुंभकासाठी जेवढे कुटाणे आहेत बरं का. म्हणून तुम्ही काय करता? उदाहरणार्थ तुम्हाला काय खाऊ घालायचंय बाबा? काहीतरी एक औषध द्यायचे, बरोबर? ती भाजी करा, त्यामध्ये ते घालणारच, बरोबर आहे. औषध तर खाऊ घालायचे, असं तरी खात नाही, बरोबर आहे. गुळाबरोबर मी ते औषधच देणार, साखरेबरोबर तेच औषध, मधाबरोबर तेच औषध, दुधाबरोबर तेच औषध, बरोबर आहे. म्हणजे मनाला रंजन करण्यासाठी आणि कुंभक वाढवण्यासाठी, कुंभकाची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी हे केलेले युक्ती आहेत. 8 कुंभक म्हणजे 8 प्राणायाम, परंतु कुंभकच आहे. शेवट काय आहे तिथे? कुंभकच आहे. आणि हे 8 ज्या वेळेस पूर्ण पात्रे सर आपण कुंभकाची प्राणायामाचा प्रकार करतो, त्यावेळेस केवळ कुंभक सिद्ध होतो. परंतु कोणताही आधुनिक काळातील योग साधक हे 8 कुंभक पद्धतीने करत नाही, कारण तिथे आसनाची सुद्धा पद्धती सांगितलेली आहे. तिथे आसन सुद्धा सांगितलेलं आहे विशिष्ट पद्धतीने. कुठं? हटप्रदीपिकेमध्ये आसन सुद्धा सोडायला सांगितलेलं नाही. आपल्याकडे प्रॅक्टिकल मध्ये काय म्हणतात? थोडा वेळ पद्मासनामध्ये आसन करा, पुन्हा हे घाला, पुन्हा ते घाला, पुन्हा ते घाला. नाही नाही, अशी स्थिती नाही. पद्मासन घालायचं आहे आणि ते पूर्ण आवर्तन पूर्ण होईपर्यंत सोडायचंच नाही. मूलबंध सुद्धा सोडायचं नाही. आपण त्या ठिकाणी आपण ते पाहूत पद्धतीने. आणि ह्या स्थिती प्राप्त करण्याने काय होतं? केवळ कुंभक सिद्ध होतो. ठीक आहे, आपण जाऊयात. बोर झालं काही की खूप विस्तार केला मी. पूर्ण पात्रे सर गेले वाटतं, अडचण आली. बाबा तर खूप कमी झाली संख्या, संख्या कमी झाली. चला आपण पुढे जाऊ. मी तुलना केली मात्र संध्याताई. आलं का लक्षात? म्हणजे कुंभक आवश्यक आहे. तर बाह्यवृत्ती कुंभक, आभ्यंतर वृत्ती कुंभक, स्तंभ वृत्ती कुंभक, परंतु देश काल संख्या बी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म असा कुंभक होता. मात्र चौथा प्रकार देशाद्वारे, कालाद्वारे, संख्येद्वारे परिलक्षित होत नाही, असा मात्र केवळ कुंभक आहे, जो हटप्रदीपिकेला आवश्यक मान्य असणारा, ध्येय असणारा, असं हे बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी
चतुर्थ असा चौथा प्राणायामाचा प्रकार पतंजलींनी सांगितलेला आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि आता मग किती अंग झाले? अष्टांग योगातील 4 अंग झालेली आहेत. आता 5वं अंग आहे. 5 प्रत्याहार कसा आहे? ततः क्षीयते. नाही प्राणायामाचं फल राहिलो, 2 आणखी राहिलेत ना सूत्र. ततः क्षीयते प्रकाशावरणम. अशा उक्त प्राणायामाच्या अभ्यासाने अज्ञानाचं आवरण नष्ट होतं, ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो सांगितलं. आणखी काय फल प्राप्त होतं? धारणासूच योग्यता मनसः. धारणाची योग्यता मनाला प्राप्त होते. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि आता राहिलं होतं 5वं अंग म्हणजे प्रत्याहार. तर ते प्रत्याहार काय आहे त्याचं लक्षण 54व्या सूत्रामध्ये सांगतात. स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवेंद्रियानाम प्रत्याहाराः. स्वविषय, स्व म्हणजे स्वतःचा, विषय म्हणजे कोणाचा विषय, संप्रयोग म्हणजे काय? इंद्रियांचा. इंद्रियांच्या विषयाशी असणारा स्वविषय संप्रयोग. आलं लक्षात? डोळ्याचा रूप, रूपाशी त्वचेचा स्पर्श. स्पर्श. म्हणजे ज्या इंद्रियांचा जो विषय आहे त्याशी संप्रयोग असतो, सन्निकर्ष असतो. म्हणजे बाह्य वृत्ती असते, बाहेर धावणारी जी मनाची वृत्ती आहे, बरोबर आहे, तर तोच मनाला बाहेर आणतो विषयाकडे. मनाचं कुठे यायला लागतं? डोळ्याच्या ठिकाणी. डोळा बाहेरच्या विषयाच्या ठिकाणी, बरोबर आहे. बाहेरचा विषय डोळा आणि मन. मन हे बहिर्मुखी व्हायला लागतं, बरोबर आहे. त्याला म्हणायचं आहार असं म्हणायचं. त्याला आहार म्हणूया आपण. आहार म्हणजे विषय वृत्तीला खातोय, त्याला म्हणूत आपण आहार. आणि हे कसं आहे? प्रति आहार. उलट क्रम, प्रति, बरं का, प्रति आहार अशा प्रकारे असेल. म्हणजे विषय काय करतोय, इंद्रिय काय करतात, तर स्वविषयाचा संप्रयोग सोडून रूपाला सोडतो, चित्तानुसार धारण करतो रूप. चित्तानुसारी व्हायला लागतं. इंद्रिय, सर्व इंद्रिये, 5ही इंद्रिय जी आहेत काय करतात? स्वविषयानुसारी न होता चित्ताच्या विषयानुसारी होतात. म्हणजे स्वविषय संप्रयोगे, स्वविषय संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार. म्हणजे चित्ताचं जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या स्वरूपाकार वृत्ती होणे म्हणजेच प्रत्याहार होय, असं या सूत्रामध्ये सांगण्याचं तात्पर्य आहे. इंद्रियांचा आपल्या विषयाबरोबर संबंध न आल्यामुळे चित्तानुसार असणे म्हणजे प्रत्याहार. म्हणजे चित्तानुसार वृत्ती इंद्रिय धारण करतात. इंद्रिये चित्तानुसार चालतात, चित्ताला इंद्रियाकडे आणत नाहीत, बरं का. मनाला इंद्रियाकडे नाहीत घालत, इंद्रियच चित्तानुसारी वागायला लागतात चित्ताच्या. आणि चित्त कसं आहे? विवेक स्फटिकासारखं आहे. आता स्फटिकासारखं. आणि प्राणायामामुळे काय झालं? प्रकाशावरणम ततः क्षीयते. अक्षीण झालं ना आवरण, मग आता स्फटिकासारखं पांढरं झालं. पाणी विहिरीतलं नितळ झालं, विहिरीतलं पाणी आता दिसायला लागलं ना. मग चित्ताच्या वर काय आहे? बुद्धी. बुद्धी मध्ये प्रकाश कशाचा पडलेला आहे? पुरुषाचा, चेतनतेचा. आता चेतन तत्व स्पष्ट दिसायला लागलं की याच्या अगोदर काय झालं होतं? योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय झाली का नाही? अशुद्धी क्षय, अशुद्धी क्षय. अशुद्धी क्षय झाला की काय होतो? ज्ञानदीप्ती. ज्ञानदीप्ती. आणि कधीपर्यंत? विवेक ख्यातीकडे जायला लागलं ना. आलं लक्षात? म्हणून गृहस्थ्यांसाठी अशी साधना सांगितली की यम नियमाचं पालन करून आसन करा. यमानंतर नियम, नियमानंतर आसन, आसनानंतर प्राणायाम. तो सुद्धा प्राणायाम ग्रंथोक्त केला पाहिजे. ग्रंथोक्त केला पाहिजे असा प्राणायाम करायचा आहे. आणि त्या प्राणायामाचं फल नक्की प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं? जर क्रमाने गेलं तर. म्हणजे बरं का, 4 पायऱ्या ओलांडून काय म्हणा ढांग म्हणतात, काय म्हणावं? उडी. ढांगच म्हणतात आमच्याकडे. आता अशुद्ध इकडच्याला आम्हाला कळत नाही, आम्ही अशुद्ध बोलतोय असं वाटत नाही, पण इकडं सहज बोलतो आम्ही, बरोबर आहे. एवढी मोठी झेप घेतल्यानंतर काय होईल? त्रास होईल, बरोबर आहे. आणि ते शक्य पण होणार नाही. त्या पुढच्या पायरीवर स्थिर सुद्धा राहणार नाही. यासाठी क्रम दिलेला आहे पतंजलीने, बरं का. अंग अगोदर मागे पुढे करता येणार
नाही, मागे पुढे करता येणार नाही, कारण हे पायऱ्या आहेत. म्हणून पहिल्या पायरीनंतरच दुसरी असते. अशा जर क्रमानं गेलं पूर्ण पात्रे सर, नक्की ही स्थिती प्राप्त होतेच. कारण बाकीच्या भाष्यकारांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे आणि हठयोग ग्रंथकारांनी सुद्धा असं सांगितलंय, जे आपण पुढच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये संगती लावणार आहोत. संगती आपण लावणारच आहोत त्याची सुद्धा. तर काय सांगत होतो आपण मग, आता काय, चित्तानुसारी इंद्रिय झाले. मग चित्तानुसारी चित्त कसं होतं, आपण कुठे पाहिलं होतं बघा, संध्याताईंना माहित असेल कदाचित बघा, इंद्रियाला जर धारण केलं चित्ताने, इंद्रियमुखी दिसायला लागतं. जर पंचभूतांना धारण केलं, कारण स्फटिकासारखं आहे, पंचभौतिक दिसायला लागतं चित्त. चित्ताने कशालाही धरू द्या हो, संगती करू द्या, कारण ते चुंबकासारखं आहे, चिकटून धरतं. आणखी कसं आहे, अयस्कांत मण्यासारखं आहे आणि स्फटिकासारखं आहे, पारदर्शक आहे. आणि आता इथे प्राणायामामुळे पारदर्शकता झालेली आहे. नुसती पारदर्शकता नाही, स्पष्ट तर दिसत आहे. धारणासूच योग्यता मनसहा. आता चिकटून धरायला शिकलं ते नाही मनाने, या प्राणायामामुळे काय झालं, सोडत नाही, चिकट झालं. तर ते धरलेलं सोडत नाही ते. आणि ते कशाला धरलं त्याने, विवेक ख्याती, म्हणजे पुरुष तत्वाला, चैतन्य तत्वाला पाहायला लागलं. इंद्रियांना आणि सृष्टीला पाहत नाही, इकडून तो आता अंतर्मुखी व्हायला लागलं. आणि म्हणून प्रत्याहाराच्या नंतरच्या अंगाला काय म्हणलेलं आहे, अंतरंग योग. हे बाह्य अंग इथूनच, परंतु प्रत्याहार ही सीमा आहे बरं का. प्रत्याहार, अंतरंग योग आणि बहिरंग योग यांची सीमा आहे बर का. इथं बहिरंग कधी संपतो आणि अंतरंग कधी होतो हे कळतच नाही बर का. म्हणजे प्रत्याहार दोन्हीकडे आहे, बरोबर आहे. आणि संध्याकाळी जे आपण म्हणतो, संध्याकाळी थोडा प्रकाश पण असतो, पण दुपार म्हणता येत नाही, दिवस म्हणायला येत नाही. मग रात्र म्हणावं तर गर्द अंधार पण पडलेला नाही, मग काय म्हणावं, संध्याकाळ. संधिकाळ, संधिकाळ म्हणजेच संध्याकाळ. नकळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णोमी किती तया सुखा, असं संत सांगतात. त्या प्रकारे ही प्रत्याहाराची स्थिती आहे. म्हणजे प्रत्याहार काय करतो मग, स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इव इंद्रियानाम प्रत्याहार. आता इंद्रियांच्या विषयाला नाही धारण करत, ते चित्ताच्या विषयाकडे जातात. आणि चित्त कुठे जातं, चित्त कसं झालेलं आहे आता, मलिन नाही झालं, गढूळ नाही आता, मन स्पष्ट आहे, स्पष्ट पारदर्शक आहे. जे आहे ते दाखवायला लागलं, खोटं दाखवत नाही. आपण कुठे पाहिलं होते, खोटं कधी दिसतं, कशामुळे दिसतं, कोणत्या मळामुळे दिसतं, आपण पाहिलं होतं अगोदर. चला नको घ्यायला आपल्याला, अविद्येचं आवरण. अविद्येचं आवरण कुठं कुठं आहे ते शोधायचे सगळ्यांनी. आता मी गेलं की मग लई वापस जातो, मी खूप मागे जाईन, नका जाऊ एवढं. ठीक आहे, मग कळालं ना हे सूत्र, प्रत्याहार म्हणजे काय आहे. मग चित्तानुसारी व्हायला लागतं. आणि चित्त कसं झालेलं आहे, चित्तानुसारी म्हणल्यावर चित्त काही क्षिप्त मूढ विक्षिप्त आहे का, नाही, पारदर्शक झालं. कारण तो प्राणायामाने कसं झालेला आहे, कसं झालेलं आहे, प्रकाशमान झालेलं आहे. ततः क्षीयते प्रकाशावरणम. तर नंतर धारणासूच योग्यता मनसा. आता मन असं झालं, इथं बस म्हणलं की इथंच बसतं, जातच नाही. काही काही मुलं असतात बरं का, वडिलांनी कुठेतरी गेलं, इथे बस म्हणलं, उठतच नाहीत. आणि काही मुलं सेकंदभर बसत नाहीत, म्हणून आई वडिलांनाही भरोसा नसतो. कुठे तर जाईल, कुठे तर आपण बाहेर गेलो, समजा प्रवासात गेलो, आणि काहीतरी घ्यावं लागतं दुकानामधून कुठून तर काहीतरी, पण लेकरं बसतच नाहीत काही. मग तसं नाही, आता ते धारणा सूच योग्यता मनसा, तो स्थिर व्हायला लागतं. असं पण चित्त झाल्याच्या नंतर मग आता त्याचं फल काय प्राप्त होतं, अशा या प्रत्याहाराचं सुद्धा फल सांगतात. काय होतं मग, ततः परमा वश्यते इंद्रियाना. त्या प्रत्याहाराच्या सिद्धीने काय होतं, इंद्रियावरती उत्कृष्ट नियंत्रण आलेलं असतं. आता इंद्रिय काय आहेत, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि मन. या सगळ्यांवरती काय आलं आता, नियंत्रण आलं. अशा प्रकारे हे आपलं साधनपाठ संपला पूर्ण पात्रे सर. मग आता पुढे काय, संगती थोडीशी लावून सोडून द्यावं लागेल. मग आता इथे काय झालेलं आहे, कुठपर्यंत आलो आपण, ततः परमा वश्यते इंद्रियानाम. आता इंद्रियांचा वश झालेला आहे. इंद्रिय आता मनाला चित्ताला बाहेर पळवत नाहीत.
मग आता काय करावं लागेल, पुढच्या अंगामध्ये प्रवेश करावा लागेल, कारण धारणा सूच योग्यता मनसा ते प्राणायामानेच झालेली आहे. मग आता धारणा योग्य होऊ शकते. धारणा आधी होत नाही. नासाग्र दृष्टी ठेवा, इथे ध्यान करा, भ्रूमध्यामध्ये ध्यान करा. ध्यान कसं लागेल हो, धारणाच नाही. धारणा कशी लागेल, प्रत्याहारच नाही. प्रत्याहार कसा होईल, प्राणायामच नाही. प्राणायाम कसा साध्य होईल, आसनच सापडलं नाही. आसन कसं सापडेल, नियमबद्धता नाही. आणि नियम कसे सापडतील, यम प्राप्त करावे लागतील. ठीक आहे. मग यम प्राप्त करावे लागेल, नियमाची साधना करावी लागेल, आसन सिद्धी व्हावी लागेल, प्राणायाम व्हावा लागेल, आणि प्रत्याहार झाल्याच्या नंतर मग धारणा नक्की सिद्ध होईल. आणि धारणेची परिपक्व अवस्था काय होईल, ध्यानामध्ये जाईल. आणि ध्यान सुद्धा समाधी प्रतने येईल. आणि समाधी काय होईल, चित्तवृत्ती निरोधा, सर्व निरोधान निर्विजय समाधी. समाधी प्राप्त समाधी पदामध्ये सांगितलेली जी कैवल्य अवस्थेप्रत जाईल. परंतु पुढील सरांचा आवाज येतोय का बाकीच्यांना? नाही, कट झालंय सरांचं. ठीक आहे. आवाज येतोय ना? हो सर. तर काय म्हटलं मी, हा, धारणा, ध्यान आणि समाधी त्यांना एकत्रित संयम म्हटला जातो. आणि संयमाचे परिणाम काय होतात, तर वेगवेगळ्या सिद्धी आपण पुढील सत्रामध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण थांबूया. हो सर. ठीक आहे, आपण थांबू. हरिओम. हरिओम सर. हरिओम. हरिओम. 2-5 संपले.